तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-केवायसी प्रमाणीकरणास मान्यता देण्यात आली आहे। म्हणजेच की लाडक्या बहिणींना आता ई-केवायसी करणे बंधनकारक करण्यात आले आहे। आधार ऑथेंटिकेशन करावे लागणार आहे आणि यासाठीचा हा दिनांक 18 सप्टेंबर रोजीचा शासन निर्णय तुम्ही पाहू शकणार आहात। आता ई-केवायसी कशी करायची, वेबसाईट काय असणार आहे, ही सर्व माहिती सविस्तरपणे आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला, तुम्ही फेसबुक पेजवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका। हा GR काय सांगतो, ही प्रक्रिया काय असणार आहे, यामध्ये डॉक्युमेंट कोणते लागणार, ई-केवायसी कशी करायची, सर्व सविस्तर माहिती आपण आज पाहणार आहोत। तर लक्षात घ्या मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता ई-केवायसी करण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। यामध्ये काय सांगितले बघा, राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली। आता लाडकी बहीण योजना सुरू केल्यानंतर बघा, यामध्ये काय सांगितले त्यांनी की मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयानुसार दरवर्षी जून महिन्यात या योजनेतील लाभार्थ्यांचे ई-केवायसी करावयाचे आहे। म्हणजे लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेचा तुम्ही लाभ घेत असल्यास तुम्हाला दरवर्षी ई-केवायसी करावी लागणार आहे। इथून पुढे प्रत्येक वर्षी तुम्हाला ही ई-केवायसी करायची आहे। ही ई-केवायसी करायची कधी आहे तर लक्षात घ्या, यासाठी जून महिन्यापासून तुम्हाला ई-केवायसी प्रक्रिया सुरू होणार आहे। आता लगेच होणार आहे, परंतु पुढच्या वर्षीपासून जून महिन्यापासून तुम्हाला ई-केवायसी करावी लागणार आहे, हे यामध्ये स्पष्टपणे सांगितले आहे। यामध्ये काय सांगितले बघा, महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या वेब पोर्टलवर ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून देऊन सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थींची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी माध्यमातून ऑथेंटिकेशन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार शासनाने आता परिपत्रक म्हणजे निर्णय काय घेतलाय तर लक्षात घ्या, यामध्ये निर्णय घेण्यात आला की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई-केवायसी साठी मान्यता देण्यात आली आहे। ई-केवायसी कुठे करायची तर लाडकी बहीणच्या अधिकृत वेबसाईट आहे बघा, ladkibhin.maharashtra.gov.in या अधिकृत वेबसाईटवर तुम्ही जायचं आहे आणि त्याच वेबसाईटवरून तुमची ई-केवायसी करायची आहे। इतर कुठल्याही वेबसाईटवर जायचं नाही। ही ई-केवायसी 100% मोफत होणार आहे। तुम्ही तुमच्या मोबाईलमधूनच ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकणार आहात। यासाठी डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत, कशी प्रक्रिया करायची ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका, तर शेवटपर्यंत पहा, कारण अत्यंत महत्त्वाची माहिती मिळणार आहे। आता यामध्ये खाली काय लिहिलेलं आहे तुम्हाला की हे मान्यता देण्यात आलेली आहे। ई-केवायसी आता प्रत्येक वर्षी, आता या वर्षी आता करायला लागणार आपल्याला, परंतु इथून पुढे देखील प्रत्येक वर्षी तुम्हाला जून महिन्यापासून 2 महिना म्हणजेच की जून नंतर कुठला असतो जुलै आणि शेवट कुठला असतो तर ऑगस्ट, म्हणजेच की ऑगस्ट महिन्याच्या आत तुम्हाला तुमची ई-केवायसी करावी लागणार आहे। अन्यथा लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला काय केलं जाईल तर तुम्हाला अपात्र केलं जाईल। आता यामध्ये बघा खाली एकदम सविस्तरपणे ई-केवायसी करायची कशी याबाबतचा हा फ्लोचार्ट आपल्याला त्या GR मध्येच दिला आहे। त्यामुळे सरकारने एक अत्यंत महत्त्वाची ही माहिती आपल्याला दिली आहे। तर यामध्ये सुरुवातीला बघा काय करायचं आपल्याला तर लाडकी बहिणीच्या अधिकृत वेबसाईटवर आपण जायचं आहे। अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तिथं आपल्याला ई-केवायसीचा आपल्याला पर्याय दिसणार आहे। कुठला पर्याय दिसणार आहे तर ई-केवायसीचा पर्याय दिसणार आहे। त्यानंतर तुम्हाला ई-केवायसी फॉर्म उघडणार आहे। त्यामध्ये तुम्हाला लाभार्थींनी काय करायचं तर आधार क्रमांक टाकायचा आहे। लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेची जी लाभार्थी महिला आहे तिने तिचा आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकल्यानंतर शेजारी असलेल्या चौकोनामध्ये कॅप्चा कोड असतो, तो कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्हाला त्या खालील सेंड OTP या बटनावरती क्लिक करायचं आहे। कुठल्या बटनावर? सेंड OTP। आणि या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आपली ई-केवायसी झाली आहे का नाही हे तपासलं जाणार आहे। म्हणजे जी वेबसाईट आहे ती वेबसाईट काय तपासेल की सदरील आधार कार्डचा नंबर टाकलेल्या व्यक्तीची किंवा महिलेची ई-केवायसी झाली आहे की नाही। आणि जर तुमची ई-केवायसी प्राप्त होईल असं जर म्हणजे आलं, तुमची समजा ई-केवायसी तुम्हाला मेसेज आला की होय तुमची ई-केवायसी आधीच पूर्ण झाली आहे, तर तुम्हाला काहीच करायचं नाही, तुमची ई-केवायसी डन झाली। आणि जर तुम्हाला त्या ठिकाणी नाही असं आलं, म्हणजेच की नाही म्हणजे की लक्षात घ्या तुमची ई-केवायसी अजूनही झाली नाही। मग वेबसाईट काय करेल तर वेबसाईट तपासणार की आधार क्रमांक लाभार्थ्यांच्या मंजूर यादीत आहे की नाही। म्हणजे लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही पात्र असाल तरच तुम्हाला ई-केवायसी करता येणार आहे। ज्यांना अपात्र केलंय त्यांची ई-केवायसी होणार नाही। म्हणजेच की तुम्हाला यातून समजणार आहे की तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहात का नाही। आणि या खाली देखील तुमच्याकडून महत्त्वाची माहिती घेतली जाणार आहे। मग
जर तुम्हाला असा मेसेज आला की तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या यादीत पात्र नाही, असा मेसेज आल्यानंतर तुमची ई-केवायसी प्रक्रिया तिथेच थांबणार आहे, तुम्ही पुढे तुमची ई-केवायसी करू शकणार नाही। आता ज्यांना असा मेसेज येणार आहे की ठीक आहे तुमची ई-केवायसी झाली नाही, आता तुम्ही OTP टाका, तुमच्या आधार कार्डला लिंक असलेल्या नंबरवर OTP येईल, 6 अंकी OTP तुम्हाला त्या ठिकाणी टाकावा लागणार आहे। आता OTP टाकला म्हणजे ई-केवायसी झाली असं आहे का? तर अजिबात नाही। यानंतर तुमच्याकडून एक महत्त्वाची प्रक्रिया घेतली जाणार आहे, त्यामध्ये तुम्हाला तुमच्या पतीचा आणि तुमचं लग्न झालं नसेल तर तुमच्या वडिलांचा आधार क्रमांक टाकावा लागणार आहे। दुसरं डॉक्युमेंट कोणतं आहे लक्षात घ्या, तुमच्या वडिलांचा किंवा तुमच्या पतीचा आधार कार्डचा नंबर त्या ठिकाणी टाकावा लागणार आहे आणि तो नंबर टाकून तुम्हाला परत सेंड OTP या बटनावरती क्लिक करावे लागणार आहे। त्यानंतर पती आणि वडील यांच्या आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक OTP जाणार आहे। ही महत्त्वाची बाब लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेअंतर्गत या बाबी तुम्ही क्लिअर करून घ्या। तुमच्या पती किंवा वडिलांच्या देखील आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक आहे का याची खात्री करा आणि तो नसेल तर लिंक करून घ्या, कारण त्यांना देखील एक OTP येणार आहे आणि तो OTP टाकल्यानंतर खाली तुम्हाला काय करायला लागणार आहे, तर तुमचा जात प्रवर्ग कोणता आहे, तुम्ही SC आहे, ST आहे, ओपन आहे, OBC आहे, NT आहे, जो कोणता तुमचा प्रवर्ग असेल तो जात प्रवर्ग या ठिकाणी तुम्हाला तुमचा निवडायचा आहे आणि जात प्रवर्ग निवडल्यानंतर तुम्हाला काय म्हणायचंय, तर खालील बाबी तुम्हाला डिक्लेअर करायच्या आहेत। कोणत्या बाबी डिक्लेअर करायच्या, तर माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाही, होय किंवा नाही म्हणायचे। लाडक्या बहिणींनो मी तुम्हाला सांगतो, यामध्ये लक्षात घ्या, तुम्ही आता तरी चुकीची माहिती देऊ नका। तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी सरकारी नोकरीला असेल तर होय म्हणा, नसेल तरच त्या ठिकाणी म्हणजे नोकरीला जर तुमच्या कुटुंबामध्ये कोणी नसेल तरच हो म्हणा। त्यानंतर दुसरा पर्याय आहे, माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे, तर या ठिकाणी होय म्हणा आणि होय केल्यानंतर खालच्या चेक बॉक्सवर क्लिक करून तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। सबमिट बटनावर क्लिक केल्यानंतर तुमची ई-केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाली असा तुम्हाला संदेश येणार आहे आणि योजनेचे तुमचे पैसे सुरू राहणार आहेत। ई-केवायसी आता सुरू होणार आहे, GR आला आहे, येत्या 2-3 दिवसांमध्ये, 4-5 दिवसांमध्ये ही प्रक्रिया सुरू होईल। त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला सांगितले डॉक्युमेंट तयार ठेवा। लाभार्थी महिलेचे आधार कार्ड असेल, लाभार्थी महिलेच्या पतीचे किंवा वडिलांचे आधार कार्ड असेल आणि दोघांच्याही आधार कार्डला त्या ठिकाणी मोबाईल नंबर लिंक असणे बंधनकारक आहे, त्यामुळे ते देखील लवकरात लवकर लिंक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। आता याच्या व्यतिरिक्त तुमचे जे काही प्रश्न आहेत ते कमेंटमध्ये नक्की विचारा। ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत